आणि भाऊ बहिणींना भाऊ बहिणीला सकाळपासून धावपळ चालली बघा माझी. भाऊ बहिणीनं आपलं समजा असला ना डॉक्युमेंट समजा असल्यावर आपल्याला एकाला म्हणजे असं कोणी बी असू द्या त्याला मस्का लावावं लागत नाही. भाऊ बहीण मला समजा आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, समजा आहे. फक्त माझं पासबुक राहिलं आहे भाऊ बहिणीनं. सकाळी गेलो बघा बँकेत, आज काय होतं काम पण नाही गेलो का आम्हाला. सकाळी तिचं आज म्हणलं करावं, बँकेचं बघावं म्हणलं भाऊ बहिणीनं. तर बँकेचं ते गेलो बघायला पुस्तक काढायला, पण ते म्हणलं तर ते म्हणलं की आज कोण शनिवार शुक्रवार म्हणते ते या भाऊ बहिणीनं कुठलं काम या का आपल्या ह्याच्यात चालत नाही एका ह्यातच. त्याला लय लागतंच बघणं बघावी. त्यांच्या असं अकाउंट आहे ते लय आकडा लागले ते या. त्यामुळे म्हणलं आपलं स्वतःचं अकाउंट असलं ना बँक पुस्तक बँकेचं खातं लोकांना मस्का अजिबात मारावं लागेल. आता का भावा बहिणीनं ते म्हणतो चालू मोबाईल द्यायचा ह्यो आणि दुसरा घ्यायचा, ह्याच्या नादाला कोण लागल का? ते गाडीचंच हप्ता फेडायचं पडल्यात. आता वर्ष होत आलं मोबाईलला या, आणि मग ते गाडीचा हप्ता आधी फेडन मग बघ म्हणलं दुसरं 2-2 हप्ता कसं फेडणार का, खाणार का हप्ता फेडणार. आणि ते म्हणतो मस्का मारायचा. काय जण बाबा बहिणीनं तेवढं पैसे झालं तेवढं हप्ता नुसतं हप्ता टाकत राहायचं. काय खाऊ काय सांगत ना, वडापाव मी खाईन, वडापाव खाईन मी काम करेन. बाबा बनवून कालपासूनच्या मागा लागलोय तर ये नाहीच ते बघा. मी काय तुझ्या नादाला बाबा बनवून माझ्या ह्याच्यावर नसतोय मोबाईल माझ्या नावावर, पण माझं बँकेचं अकाउंट नाही म्हणून ते माझी एवढं चालले धावपळ चालली भावा बहिणींना. यांना बघत नाही काहीच. आता एक वर्षच झालं भावा बहिणीनं वापरतोय मोबाईल. आता मला नवीन ह्याच्यात म्हणलं काय तर नवा म्हणलं गावा मोबाईल. 4-5 वर्ष माणसं मोबाईल त्यात, तुझं तर कुठं वर्ष झालंय चांगलं. आता पेस बघा आलते भाऊ बहिणीनं म्हणलं चांगला एखादा म्हणलं गावा मोबाईल वॉटर भाऊ बहिणीनं, पण काय नाही त्याच्या नाव अकाउंट आहे ते लय आकडा लागले ते या बँक पुस्तक. फक्त काय बँकेचं पुस्तक तेच लय त्याच लागतं बघा, महत्वाचं आहे बँकेचं पुस्तक भाऊ बहिणीनं. सकाळपासून बघा ते बघतोय मी. हे तर तिकडं लिंबवाला गेलो बघितलं, तिथं दुकान आहे आमच्या म्हणजे गावात दुकान आहे, ते गेलो. ते म्हणलं आपल्याकडे म्हणलं इंदापूरचं निघतं या बँकेचं अकाउंट. भावा बोलून आता इंदापूरला जायचं का आणा पुस्तक ती. तर आपलं लिंबवा जवळ भेटलं त्याला म्हणलं मी लिंबवातलं बघा निघतंय का. तितकं इंदापूरला जायचं, तिथनं अकाउंट पुस्तक बघायचं आणि तिथनं आणायचं पुस्तक. ते पेक्षा म्हणलं तर लिंबवात बघा निघतंय का लिंबवातलं. आता म्हणलं बरं का बघतो आता काय होतंय ते भावा बहिणींनो. इंदापूरला कशाला इथं किती बी निघते तिथली. इथलं नाही ग तुला देऊन इंदापुरात पुस्तक लागतं. इंदापूरचं पुस्तक काढलंय ते कुठले काय अडचण आली तर इथलं जवळ मग इथं पुन्हा पुस्तक इथलं भेटत काढून तर सकाळी बँकेत जाऊन आलोय. ते मग म्हणतात की इथं नाही पुस्तक निघत. त्याला म्हणलं तुम्हाला बँक अकाउंट म्हणलं खोलायचंय, ते म्हणलं पुस्तक नाही येतं निघत म्हणली. ते बंद पडले पुस्तक, त्यानं चालतं पुस्तक इथं नवा का लागतं बाबा काढायचं. माती असून सकाट उगत करते गाड्यामध्ये करते या पुस्तक हाय पहिलं भाऊ बहिणींनो. पण शाळेतलं पुस्तक आहे ती, आणि ते पुस्तक आता काय उपयोगी येणार नाही मला माहिती आहे. आता म्हणलं एका नवं अकाउंट खोलावं म्हणलं भाऊ बहिणींनो, नवं पुस्तक नाव खोलावं अकाउंट बँकेतलं महाराष्ट्र बँकेचं.
भाव बनवणं ते आपल्या जनतेकडे म्हणजे ती वस्तू लय महत्वाची आहे. आठवड्या पुस्तक पाहिजेच. कुठलं नडी आडे येतात भावा बहिणींनो. असं काही योजना नाही आल्यावर म्हणते तुमच्या पासबुकची हे द्या. ते आता छपायला लावतात ना बँकेच्या पुस्तकाची जी झेरॉक्स ते तर लागतं नेऊन द्यायला भावा बहिणींनो. काय वेज नाही निघायचं. त्याच्यासाठी म्हणलं भावा बहिणींनो काढायचं पुस्तक. ते बुक आता भावा बहिणींनो ते म्हणलं इथलं म्हणजे गावातलं म्हणते होते आहेत एक जण कॉम्प्युटर मार्क्स कॉम्प्युटर म्हणून त्या दुकानात तिथं भावा बहिणीनं मोठं तर बघू आता ते म्हणलंय 6 वाजता म्हणलं आता बघू तिथं जातो बुक होतंय का नाही पुस्तक. बघतो जाऊ आता तिकडं जाऊन आता तिकडं बघतो. घरात काय सगळं नाही वाटतं बाजार दिलं तर पैसे म्हणजे पैसे द्यायचं घरात पैसे द्यायचं माळवा मीच आणायचं. समजा मी जिम्मेदारी घेतली आता करायची. बायकांना पोरं बायकोन तर बायकोना ते तेवढं बरं आहे बायको नाही म्हणून नको होतंय भावा बहिणींनो. आमला काय तवा नसतं घरात बसून आयचं पाहिजे खायची नाही तर मरायचं काम करून तिथं. ह्याला काय अर्थ आहे भावा बहिणींनो. चला मी भावा बहिणीनं बघतो आता लाईट आहे का ना काय माहिती आहे गेली लाईट. चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.